सागरने असं वागायला नको. हे जरी खरं असलं ना तरी तुझ्या माझ्या संबंधात दरी निर्माण होईल. असं कसं वाटलं तुला? मी तुला ऐश्वर्यात ठेवेल असं वचन देऊ शकत नाही, पण हा सुखात नक्की ठेवेल असं वचन देतो. शेवटी किती झालं तरी आजकाल आयडॉल कोण ठरवतं तर प्रेक्षकांचे SMS. दोस्त किस लिए होते हैं? अरे तुझ्या अशी काय माउथ पब्लिसिटी करू की सगळीकडे तुझंच नाव असेल? मोनिकाची ही अशी अवस्था होण्यासाठी मी जबाबदार आहे असा आरोप आहे माझ्यावर. नशीब फुटकं निघालं रे माझं. शी मग तुला ना माझं काही कौतुकच नाहीये. मला जॉब मिळाला त्याचं कौतुक करायचं सोडून तू आपल्या त्या अविनाश बद्दलच चौकशी करत बसलीयस. एकदा आपल्याला कळलं ना की तोही त्याच्या भावासारखाच फ्रॉड आहे, त्याचा भक्कम पुरावा जर आपल्या हातात आला तर किती बरं नाही का? कुणाल होता ना म्हणून हे सगळं झालं. कुणाल, तू मोनिकाला हँडल करू शकणार आहेस का? मी तुला हँडल करू शकतो तर तुझ्या मुलीला नाही का करू शकणार? देन माय डिअर चाइल्ड, इथे काय करतेस तू? आणि तुम्ही इथे इतके मशगूल होता की सरबत प्यायला पण वेळ मिळाला नाही तुम्हाला. हा, अजून कशी आली नाही ग ही मोनिका शुद्धियर? म्हणजे तसं काही खूप सिरियस नाहीये ना? नाही ग आई, तिचा धोका टळलाय आता, सांगितलं डॉक्टरांनी मला. तिचे ते ग उडान टप्पू मित्र ते भेटतात का ग तुला? मला मला कशाला भेटतील? नाही तसं नाही, म्हणजे त्यांचा राग आहे ना. त्यांना असं वाटतंय की मोनिकाच्या या अवस्थेला तुझे बाबा जबाबदार आहेत, म्हणून मग आपले तू एकटी जातेस येतेस, त्यांनी काही भलतंसलतं केलं तर? म्हणजे अगं ते काय खाणार आहेत का मला? अगं म्हणजे तुझी मुलीची जात तुला एकटीला गाठून त्यांनी काही भलतंसलतं केलं तर? काय आई हे कसले कसले विचार करतेस? हा, अगं ही व्यसनी मुलं, त्यांचं तसं काही सांगता येतं का? जा, तुझे बाबा आले बघ. हो आलेच. या बाबा या. हो मस्त या. अगं सावकाश ग, त्यात डबा आहे डबा. काय ग अगं मला जेवणच नाही केलास. अहो असं काय करता? अहो 4 तर पोळ्या दिल्या होत्या, त्या सुद्धा तुम्हाला गेल्या नाहीत. उद्यापासून 2च देत जा. हे बघा, आपण डॉक्टरना तुमची तब्येत दाखवूया. हे भूक न लागणं चांगलं नाहीये बरं. अरे होते डॉक्टरवरनं आठवलं, ज्योती अगं मी हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो. अच्छा बाबा, कशी आहे मोनिका? शुद्धीवर आली का? नाही ना, अजून नाही आलेली. पण तिकडे मला कोण भेटलं ठाऊक आहे? कोण? शरद नार्वेकर, माझा जुना मित्र आणि मोनिकाचे बाबा. हो काय सांगताय काय बाबा? अहो म्हणजे एवढ्या वर्षानंतर त्याने तुम्हाला ओळखलं बरं. न ओळखायला काय झालं? म्हणजे माझ्या डोक्यावरचे केस गेलेत, पण शरद मात्र अगदी आहे तसा आहे पूर्वीसारखा. बाबा म्हणजे त्यावेळेसही ते ड्रिंक घ्यायचे का? छे ग, कसलं ड्रिंक बिंक? काही ड्रिंक वगैरे घ्यायचं नाही. अगदी साधा सुद्धा होता आमचा शरद. म्हणजे आदनमधनं पान खायचा, पण ते सुद्धा साधं, तंबाखूचं नाही. खूप वर्षांनी भेटला, पण अनेक वर्षात कोणाशी न बोलल्यासारखा भडाभडा बोलला माझ्याशी. मनमोकळेपणानं बोलला. अशा संसार लाभला नाही बिचाऱ्याला. म्हणजे अगं तो असं म्हणाला की मोनिकाच्या आजच्या या अवस्थेला तो आणि त्याची दुसरी बायको सर्वस्वी जबाबदार आहेत. दुसरी बायको? हो, त्याच्यापेक्षा 14-15 वर्षांनी लहान आहे म्हणे. आई मी येते. नाही नको नको, बैस तू बैस, काही हरकत नाही. ज्योती मला सांग, हे खरं आहे का ग? हो बाबा, म्हणजे त्यांचं वागणं बोलणं बरोबर नाहीये. अहो त्यांच्या वागण्यामुळे तर मोनिका डिस्टर्ब असायची, आणि म्हणूनच मी तिच्या सोबत असायचे कायम. अहो जेणेकरून तिच्यासोबत मी जोपर्यंत असेन तोपर्यंत ती चांगली वागेल. या मुलीचं रिहॅबिलिटेशन करायला हवं, नाहीतर पोरगी हातची जाईल. मी म्हणालो शरदला, तर तो म्हणाला की तूच का मोनिकाला तुझ्या घरी नेऊन ठेवत? म्हणजे तुझ्या घराव्यतिरिक्त इतर कुठेही तिच्यावर चांगले संस्कार होणार नाहीत म्हणाला. म्हणजे? अगं म्हणजे थोडक्यात त्याला असं म्हणायचं आहे की आपण मोनिकाला आपल्या मानस कन्येप्रमाणे जपावं, तिला सांभाळावं. मग तुम्ही काय म्हणालात बाबा?
अगं एखाद्या विस्कटलेल्या आयुष्याची घडी आपल्या सहवासात राहिल्यामुळे नीट बसणार असेल तर काय हरकत आहे. चटकन होकार देऊन टाकला. त्यामुळे यापुढे मोनिकाही आपल्या सर्वांची जबाबदारी असणार आहे. खरंच बाबा? हा, आई. अरे वा, झालं वाटतं रेकॉर्डिंग. हो, खूप छान झालं. अरे वा. किती कॅसेट आणि हे उरलेले पैसे. अरे वा, पैसे उरले सुद्धा. हो. जगास. 6,000च लागले. हा. 4,000 आहेत. हो ना. अरे पण ही नुसती कॅसेट बघून काय करणार आहे आम्हाला. बाबा आणा ती हा, cassette लाव. इकडे. अरे लाईट कसे गेले? वाट लावली रे, वाट लावली. कुणाल, 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 काय चालवलंय तुम्ही? तेच मी तुला विचारतोय, काय चालवलेस तू? तू आणि कुणाल आतमधल्या खोलीमध्ये काय करत होतास? हा, शुद्धीवर आहात का तुम्ही? मगाशीच तुम्ही कुणाला घालवून गेले, लक्षात नाही तुमच्या? मी मी कुणाला हाकलून दिलंय? हा, हे मला वाटलं तुम्ही दोघं आतल्या खोलीमध्ये आहात. वाट लागली आहे माझ्या आयुष्याची. वाट मी नाही, तुम्ही लावलीत. तुम्ही लावलीत माझ्या आयुष्याची वाट. शराब. उल्टा चोर, उल्टा चोर, उल्टा चोर कोतवाल को बाटे डांटे. उल्टा चोर कोतवाल को डांटे. शी. अरे माझा आधार म्हणून लग्न केलेस ना तू माझ्याशी? नारळकर साहेब, तुमच्या पायाची दासी म्हणून आयुष्य काढेन मी. कधी पायाजवळ बसली आणि पाय कापलेत कळलंच नाही. अरे मी स्वतःच्या पायावर उभं राहू शकत नाही आता. कसं उभं राहणार तुम्ही? 24 तास तुम्ही दारूच्या नशेत असता. कोणी लावली सवय मला? हा, तूच लावलीस ना? कोणी लावली सवय? हे बघा, खोटे आरोप करू नका तुम्ही माझ्यावर. चुप, एकदम चुप. तुझे आणि माझे रिलेशन संपलेत. नो यूज. एक गोष्ट लक्षात ठेव, मोनिकाला जर काही झालं ना तर सोडणार नाही मी तुला, सोडणार नाही. लक्षात ठेव. मिस्टर नार्वेकर, इतक्या प्रेमाने हाक मारलीस तू मला. क्या बात है. हे बघा, मोनिका बिघडली ती माझ्यामुळे नाही, तुमच्यामुळेच. तुम्हीच तिला मुंबईला शिक्षणासाठी पाठवलं. शिक्षणाचं नुसतं निमित्त, पण तुम्हाला तुमची मोनिका नकोच होती तुमच्या बरोबर. अरे माझी स्वतःची मुलगी, माझा पोटचा गोळा मला नको होता. हा, मग तुम्हाला तुमची व्यसनं कशी करता आली असती? यो लायार. मी तिला फक्त आणि फक्त शिक्षणासाठीच मुंबईला पाठवलंय बस. हो, किती वेळा भेटायला जायचं तिला मुंबईला? हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या वेळा सुद्धा तुम्ही गेला नाही तिला भेटायला. तिला भेटायला मी जायचे, पण ती माझ्याशी बोलायची देखील नाही. कारण तुम्ही तिच्या बालमनावर ठसवून ठेवलं होतं की मी तिची सावत्र आई आहे म्हणून.
सावत्राई दुष्ट असते, वाईट असते, म्हणून ती बिघडली. बाप मुलीला विचारत नाही आणि मुलगी आईला आई म्हणत नाही, म्हणून म्हणून ती बिघडली. तुम्हीच जबाबदार आहात त्याला. झूठ बोले कौवा काटे, काटे कौवा. हे बघ, सोड रे, मग मला डिबेट करायचंच नाही, वाद घालायचंच नाही आम्हाला. नो यूज, नो यूज. मोना, अगं कधी शुद्धीवर येणार तू? सगळेच वांदे करून ठेवलेस तू माझी. अगं तू जीव दिलास, मला कोण पैसे पुरवणार आता? शुद्धीवर ये ना म्हणून प्लीज. हे हु आर यू? कुठे काय? मी मोनिकाचा मित्र. हो मित्र. आणि हे काय चाललंय? काय ना, मी तिला भेटायला आलो होतो, पण एनी ऑब्जेक्शन? तुम्ही कोण? नाही, ऑफकोर्स, म्हणजे मोनिकाला भेटायला आलात म्हणजे तुम्ही तिचे मित्रच असणार, पण यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं म्हणून विचारलं. अच्छा, म्हणजे माझी ओळख. तू मोनिकाचा मित्र ना? मग मला मित्रापेक्षा जवळची असणारी व्यक्ती असं समज. आय थिंक तुला माझी एवढीशी ओळख पुरेशी असावी. काय ग, काय करतेस? रिया, नाही, काही नाही. काही नाही? कशी आहेस ग तू? साधा मला कॉंग्रॅट्स सुद्धा नाही करणार? कॉंग्रॅट्स? कशाबद्दल? म्हणजे मम्माने अजून तुला सांगितलं नाही? मम्मा बोलते कुठे माझ्याशी? अगं, मी जसा जॉब शोधत होते ना, अगदी तसा जॉब मिळालाय मला. काय म्हणतेस? कॉंग्रॅट्स. कुठे? देसाई असोसिएट्स. देसाई असोसिएट? ताई, तू वाईट वाटून घेऊ नकोस, पण बोलता बोलता देसाई सरांनी अवीचा उल्लेख केला. फारसं बरं नाही बोलले त्याच्याविषयी. काय म्हणाले ते? हेच की शिस्त नाही, वक्तशीरपणा नाही. काय? अगं, वक्तशीरपणा, शिस्त, तत्व हेच तर आहे अवीकडे, आणि तेच तर त्यांना नको होतं. म्हणूनच तर अवीने जॉब सोडला. याला ना चोराच्या उलट्या बोंबा असं म्हणतात. मला सांग, मम्माला तू यातलं काही सांगितलं नाहीस ना? नाही, पण ती सारखी खोदून खोदून त्याचबद्दल चौकशी करत होती. चौकशी? हो, म्हणजे तिला विचारायचं होतं की अवीला जॉबवरनं काढून टाकलंय का त्याने रिझाईन केलंय. म्हणजे तिला माहिती काढायची असावी. अगं, म्हणजे वाईट वाटून घेऊ नकोस, पण मला डाऊट आहे की त्याने सुद्धा सागर सारखाच काही फ्रॉड केलाय का काय. व्हॉट नॉनसेन्स? अवी आणि फ्रॉड? अरे, ही अवीला समजते काय? मी ना. ताई थांब.
प्लीज तू शांतपणाने घे. अनु अनु काय झालं बाळा? अशी का? काही नाही. लांब इतक्या बेंगलोरला जाणार म्हणून वाईट वाटतंय ना? बघ, लग्न झाल्यावर आम्हाला विसरून सुद्धा जाशील तू. आई असं का बोलतेस ग तू? अगं असंच असतं बाळा. अनु, ज्योती, वा आज इकडे. कशी आहेस तू? मी मजेत. तू तू कशी आहेस? मस्त. ये ना बैस. काय म्हणताय काकू? मस्त आहे. आज इकडे कशी? काकू, आज मी स्पेशली इन्व्हाइट करायला आले. का? खास काम काय? मॅडमचं लग्न आहे ना, लग्नाच्या केळवणाचं आमंत्रण देण्यासाठी आले मी. बर. काकू, दोघींनी नक्की यायचं हा. हो, येऊ ना. हो नक्की येणार. अरे यार खेळ ना, तुझा टर्न आहे. काय रमी लागली की काय? नाही रे, मूड नाही लागत आज. का? काय झालं? दाल में कुछ काला है. मतलब? मला असं वाटतंय मोनिका माझ्याशी डबल गेम तर नाही करत आहे. डाऊट येतोय मला. डबल गेम? हा यार, आज हॉस्पिटलमध्ये तिला पाहायला गेलो होतो. ती अजून बेशुद्धच आहे. तिथेच तिचा हात हातात घेऊन शांतपणे बसून राहिलो होतो. मग तर तिथे तिला पाहायला एक पोरगा आला होता. कुणाल नाव त्याचं. एकदम भडकला यार माझ्यावर. हात सोड म्हणाला मोनिकाचा. अरे मी एकदम कन्फ्यूज झालो यार. म्हटलं कोण आहे कोण हा यार? मग काय सोडलाच हात? अरे सोडावाच लागणार यार. म्हटलं हॉस्पिटलमध्ये राडा नको. पण तो ज्या पद्धतीने माझ्याशी बोलला ना, असं वाटलं की दोघांमध्ये फार गहिरं नातं आहे. नातं? अरे भाऊ असेल तिचा तो. नाही यार, मोनिका एकुलती एक मुलगी आहे आई बापांची. म्हणूनच तर माझा डोळा आहे ना तिच्यावर. पण हा कुणाल कोण? माहिती काढूया. माहिती तर काढायलाच हवी. एकदा का मोनिका शुद्धीवर आली. अरे ती मोनिकाची आई मोनिकाकडेच राहायला आली आहे ना? नाही, बघितलं मी तिला. तू बोलतोस तसलंच काहीतरी वाटलं मला तिच्याकडे बघून. म्हणजे बघ, बाई जरा गडबड वाटली. मी काय म्हणतो, तू तिलाच पटव ना. अबे अरे तसं नाही रे, पटव म्हणजे काय, तुझ्या आणि मोनिकाच्या रिश्त्यासाठी म्हणतोय मी. असं साफ साफ बोल ना. प्लॅनिंग तर तेच करतोय मी. त्यांना म्हणालो मी, तुम्ही केस ठोका पंडितावर, आम्ही फुल सपोर्ट करतो तुम्हाला. म्हणजे काय आहे, त्याच बहाण्याने मोनिकाच्या आईशी जवळीक साधता येईल आणि इम्प्रेशन मारता येईल. मग सोपं पडेल ना. आता मोनिकासाठी माझ्यापेक्षा चांगला मुलगा नाहीच आहे असं पटवून द्यायला लागेल ना. अरे मग तिला तिला फोन करत जा ना. अरे भेटत जा ना वरचेवर तिला. हा यार, आलो एक मिनिट. हॅलो हॅलो हॅलो, हु इज दिस? मॅम, मी मंजित, मंजित? कोण मंजित? मोनिकाचा फ्रेंड. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भेटलो होतं ना. हो हो, मंजित. हा बोल, कुठे आहेस तू? मॅम मी हॉस्पिटलमध्येच आहे. मोनिका अजूनही शुद्धीवर आलेली नाहीये. हो माहिती आहे मला. मी हॉस्पिटलमध्ये फोन केला होता. डॉक्टर पोद्दारांशी बोलणं झालंय माझं. मॅडम, डॉक्टर पोद्दारांशी बोलून काय त्या पंडितला वट्टीवर आणता येणार आहे?
त्यापेक्षा तुम्ही इन्स्पेक्टर सरपोतदारांशी बोला, थोडासा त्याचा खिस्सा गरम करा. तोच काहीतरी प्लॅनिंग करून त्या पंडितला आत टाकेल. अहो तो असा फिरतोय जसं काही झालेलंच नाहीये. हॅलो मॅडम, ऐकता ना तुम्ही? हो हो ऐकते मी. हे बघ तू आत्ताच्या आत्ता माझ्या घरी निघून ये. ओके? घरी येऊ? हो. ओके. ह्याला ना चांगली मुठीत ठेवणारीच बायको हवी. आपण दोघी मिळून ना ह्याच्यासाठी वधू संशोधन करूया. काय सुबुद्धी सुचली तुला आणि नेमकी त्याच दिवशी नेमक्या त्याच वेळेवर तू त्यांच्या घरी पोहोचलीस? तरीही या लग्नाला मी कधीही परवानगी दिली नसती. ज्योतीला आता 22वं वर्ष लागलं. म्हणजे आवीचं आणि सागरचं काही नेमक्या ठरलेल्या वयात लग्न होईलच असं नाही. मग आपण ज्योतीचं लग्न उरकून घेऊया का? ही ज्योती पंडित. अच्छा. अंधेरी MIDCत नोकरीला आहे. बालवयाची पहाट तिला आनंदा